कल्पना आणि महेश दोघेही शेतकरी होते. शेतात काम करून आपलं घर चालवायचे. दिवसभर दुसऱ्यांच्या शेतात काम करून कसं तरी त्यांचा घर खर्च भागायचा. परिस्थिती हलाखीची बेताची होती. म्हणून कल्पना आपल्या नवऱ्याला आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून ती सुद्धा दुसऱ्यांच्या शेतात काम करायची. त्या दोघांना 2 मुली होत्या. मोठी मुलगी विद्या 4 वर्षाची झाली होती, तर लहान मुलगी पूनम 2 वर्षाची होती आणि कल्पना आता तिसऱ्यांदा प्रेग्नेंट होती. महेशला आता तिसरा मुलगाच हवा होता. मुलासाठी त्यांनी देवाकडे खूप नवस केले, खूप ठिकाणी पूजा केली. पण मुलगा की मुलगी ते आपल्या हातात नसतं. महेश तसा थोडाफार शिकलेला होता, पण मुलगा त्याला त्याच्या म्हातारपणात आधार म्हणून व घराचा वारस म्हणून पाहिजे होता. कारण मुली तर दोघेही लग्न करून आपल्या आपल्या घरी जाणार आणि मुलीच्या शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च त्याला परवडणारा नव्हता. हाच विचार करून त्याच्या मनात घर करून बसला होता. पण जे विधिलिखित आहे तेच होणार होतं, हे तो समजून घेत नव्हता. कल्पनाला आता 9वा महिना चालू होता. आज तिला सकाळपासूनच पोटात दुखायला लागल्यामुळे एका सरकारी दवाखान्यात डिलिव्हरीसाठी नेण्यात आलं होतं. कारण प्रायव्हेट हॉस्पिटलचा खर्च करण्याची त्याची परिस्थिती नव्हती. तेव्हा महेशच्या मनात फक्त मुलगा व्हावा म्हणून जप आणि प्रार्थना चालू होती. आणि दुपारी 1 वाजता कल्पनाची डिलिव्हरी झाली. बाळ आणि बाळाची आई एकदम सुखरूप होते. सिस्टर त्या बाळाला घेऊन बाहेर आली तेव्हा महेश पळत पळत त्या नर्सकडे आला. मॅडम, मुलगा झाला आहे ना, असं तो खूप खुश होऊन बोलला. तेव्हा नर्स बोलते, मुलगा नाही, तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे. ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तो मुलीला हातात घेऊन फक्त त्या बाळाकडे खूप नाराज नजरेने बघत असतो. गोरीपान सुंदर गोंडस ती मुलगी होती. चिमुकले हातपाय हलवत होती. पण महेशला तिला पाहून खुश पण होता येत नव्हतं आणि दुःखीसुद्धा होता येत नव्हतं. कारण जे झालं आहे ते स्वीकार करायला लागणार होतं. तेवढ्यात एक आजी महेशजवळ आली आणि म्हणाली, एवढा का नाराज झाला आहेस? असं विचारत त्या आजीने महेशची चौकशी करायला लागल्या. तुला दुसरं काही मूलबाळ आहे का? हो आहेत. अगोदरच्या 2 मुलीच आहेत. आता तिसरी पण मुलगीच झाली आहे. परिस्थिती गरिबीची आहे. कसं मी या पोरींचा सांभाळ करू? कसा त्यांचा शिक्षणाचा खर्च करू? तेव्हा आजी बोलतात, असू दे, ती नर्स बोलली ना लक्ष्मी आली आहे, तर तू पण तिला लक्ष्मीच समज. तिच्या पावलाने सगळं काही ठीक होईल, असं आजी त्याला समजावत होती. अरे मला 2 मुलगे आहेत, पण आम्ही मुलींची अपेक्षा केली होती. मुलगी जरी सासरी गेली असली तरी ती तिच्या आईवडिलांना कधीच विसरत नाही आणि मुलींसारखी माया मुलांना नाही. आम्हाला देवाने 2 मुले दिले आहेत. एक सुद्धा आमच्या तब्येतीची विचारपूस काळजी करत नाही की आम्ही जिवंत आहे की नाही, याने त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांच्या संसारात जगात ते विसरले आहेत आईबापाला, असं आजी रडत सांगत होती. त्या क्षणी आजीचं दुःख पाहून महेशने त्याचं दुःख मनातून काढून टाकलं, तेही कायमचं. आणि जन्माला आलेल्या मुलीला लक्ष्मी समजून देवाचे आभार मानले. त्यानंतर 3ही मुलींचा तो अगदी व्यवस्थित सांभाळ करत होता. हळूहळू त्याची परिस्थिती सुधारत होती. कारण त्याला एका मोठ्या हॉटेलमध्ये वेटरचं काम मिळालं होतं. चांगला पगार होता. सोबतच कल्पनासुद्धा शेतकामाबरोबरच शिवणकामही मिळेल तसं करत होती. त्यामुळे दिवस बदलत होते आणि त्याला ते नर्सचं बोलणं आठवलं, तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे. त्यामुळे तो दिव्याचा खूप लाड करायचा. लक्ष्मी म्हणजेच त्यांची तिसरी मुलगी. कारण तिच्या येण्यानेच घरात सुधारणा होत होती. काही वर्षांनी 2ही मुलींचं लग्न त्याने त्याच्या परिस्थितीनुसार केलं. त्यानंतर आता जास्त लाडाच्या लेकीला लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. महेशला दिव्याचं लग्न मोठ्या थाटामाटात तिच्या सगळ्या इच्छा हौस पूर्ण करून करायचं होतं. कारण तिच्या येण्यानेच घरामध्ये परिस्थिती बदलली होती. असेच एक दिवस एकाने शेजारच्या गावातील एक स्थळ सुचवलं. मुलगा दिसायला छान होता. दिव्याला शोभल असाच होता. तो एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला होता आणि घरची परिस्थिती पण चांगली होती. महेशने त्याच्या मुलीला दिव्याला विचारून लगेच लग्नासाठी होकार कळवला. मुलाच्या घरचे सगळे चांगले असल्याने महेशने बाकी काही चौकशी केली नाही आणि लग्नाची तारीख ठरवली. दिव्याला चांगलं स्थळ भेटलं म्हणून आईवडील खुश होते. दिव्या पण आनंदी होती. महेशने मुलींसाठी जेवढं काही करता येईल तेवढं केलं होतं.
लग्नाचा दिवस आला. दिव्याचं लग्न झालं. तिला सासरी पाठवताना महेश खूप रडत होता. कारण बाकी 2 मुलींपेक्षा तो तिचे खूप लाड आणि प्रेम करत होता. दिव्यालाही बापाचं माया, प्रेम दिसत होतं आणि त्या प्रेमापुढे बाकी काही जास्त नव्हतं. दिव्या आता तिच्या सासरी जायला निघाली. तेवढ्यात एक दिव्याच्या नवऱ्याच्या गावातला महेशचा मित्र महेशजवळ आला. "अरे, त्या घरात मुलीचं लग्न करून दिलं आहेस का? पण एकदा तरी मला बोलायचं होतंस की तुझ्या गावात माझ्या मुलीला देतोय म्हणून?" मग महेश बोलला, "दिव्याच्या घरचे सगळे ठीकठाक आहे. मुलगा दिव्याला सुद्धा पसंत होता. त्यामुळे आम्ही कोणाला काही न बोलता, काही जास्त फारशी चौकशी न करता डायरेक्ट लग्नाची तारीख फिक्स केली होती." तेवढ्यात महेशचा मित्र बोलतो, "अरे, मला नाही बोललास, पण किमान तू त्या गावात जाऊन कोणाकडेही चौकशी करायला हवी होतीस ना? कारण त्या घरातील माणसं अजिबात चांगली नाहीत. हे सगळ्या गावात माहिती आहे. मला वाटत नाही ते तुझ्या मुलीला सांभाळून घेतील, तिचा नीट सांभाळ करतील म्हणून. कारण मी सुद्धा त्याच गावातला आहे. मला माहिती आहे की ती लोक कशी आहेत ते. आणि ते बाकी सोड, पण तो मुलगा तरी दिव्याला समजून घेणारा पाहिजे होता ना? तोही त्याच्या आईवडिलांसारखाच आहे." हे ऐकून मात्र आता महेशला धक्काच बसला. त्याला 2 मिनिटं काय करावं काही कळेनासं झालं. मग तो पटकन बोलला त्याच्या मित्राला, "अरे, लग्न झालं आहे आता. सर्व काही ठीक होईल. मला माहिती आहे माझी मुलगी सगळं सांभाळून घेईल. आणि ती अजून लहान आहे. घेतील तिला समजून तिच्या घरचे." एवढं बोलून महेशच्या डोळ्यात आलेलं पाणी तो त्याच्या रुमालाने पुसतो आणि मुलीची पाठवणी करतो. त्यानंतर 4-5 दिवसांनी दिव्या तिच्या माहेरी येते. तेव्हा महेश आपल्या लेकीला प्रेमाने विचारतो, "त्या घरचे कसे आहेत सगळे? तुला सांभाळून घेतात ना? तुला काही त्रास नाही ना?" त्यावर ती बोलते, "हो, सगळं छान आहे. मला काहीही जमत नसलं तर ते सांभाळून घेतात, समजून सांगतात." हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर हसू आणि मन मात्र आतल्या आत रडत असतं. कारण बापासाठी तिने तिचं आतलं दुःख तिच्या चेहऱ्यावर आणलेलं नसतं. ते ऐकून महेश खुश होता. म्हणून ती खोटं बोलते हसू चेहऱ्यावर आणत होती. कारण लग्न झाल्याच्या दिवसापासून सासूची किटकिट आणि चिडचिड चालू झाली होती. त्यामध्ये नवरासुद्धा अधूनमधून टोमणे मारत होता. माहेरात 2-4 दिवस राहून दिव्या परत तिच्या सासरी गेली. आता तिच्या खऱ्या संसाराची, संघर्षाची सुरुवात झाली होती. त्या दिवशी तिला तिच्या सासूने संध्याकाळी स्वयंपाक करायला लावला. पण माहेरी तिने कधी पूर्ण स्वयंपाक एकटीच्या जबाबदारीने केलेलाच नव्हता. कारण तिला 2 मोठ्या बहिणी होत्या. त्यामुळे तिला जास्त काही करावं लागत नव्हतं. आता जसं जमल तसं तिने सर्व जेवण बनवलं होतं. पण संध्याकाळी जेवण करताना आमटीमध्ये थोडं तिखट-मीठ जास्त झालं होतं. चपाती थोड्या जळल्या होत्या. मग ते जेवताना सासूने पुढे आलेलं जेवण दिव्याकडे रागाने भिरकावून दिलं. तर नवरा सरळ ताटावरून उठून गेला. आता मात्र तिला खूप खूप रडू आलं. तिला वाईट वाटत होतं आणि सासऱ्यांनी 4-5 घास कसे तरी खाल्ले आणि तेही हात धुवून उठले. हे लोक जेवणाचा काय एवढा राग-राग करतात? कोणीही काहीच बोललं नाही. म्हणून दिव्याने उठून सर्व जेवण जमा केलं आणि ती सुद्धा ताटाच्या पाया पडून उठली. सगळेजण जाऊन झोपले. दिव्यानेही भांडी वगैरे आवरून तिच्या रूममध्ये गेली. तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला रागाने विचारलं, "तुला तुझ्या आईने साधं जेवण सुद्धा करायला शिकवलं नाही का? तुला कोणतेच काम नीट जमत नाही. तू आम्हाला रोज असंच उपाशी ठेवणार आहेस का?" "नाही हो, मला जास्त स्वयंपाकाची सवय नाही. पण हळूहळू सवय होईल. यापुढे मी रोज चांगलाच स्वयंपाक बनवेल," असं दिव्या पटकन बोलली. पण तिचा नवरा काही न बोलता दुर्लक्ष करून झोपून गेला. त्या दिवशी दिव्याला खूप वाईट वाटत होतं. कारण तिच्यामुळे कोणीही जेवलं नव्हतं आणि ती पहिल्यांदाच स्वयंपाक बनवणार होती. तर सासूबाईंनी तिला जेवण करताना अजिबात मदत देखील केली नाही. त्यामुळे तिला वाईट वाटत होतं आणि जेवण एकटीने बनवणं कठीण जात होतं. कोणती वस्तू कुठे आहे हे सुद्धा सासूबाईंनी तिला सांगितलेलं नव्हतं. दिव्या एकतर नवी नवरी होती. तिला काहीही माहिती नाही. तरीही त्या अशा का वागल्या याचा ती विचार करत होती. रात्रीचे 2 वाजले तरीही तिला झोप काही येत नव्हती. शेवटी विचार करत करत ती झोपी गेली. ते कधी समजलंच नाही तिला. रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी तिला उशिरा जाग आली. ती उठली तर बेडवर सोहम नव्हता. तोही सकाळी लवकर उठून कामाला जायची तयारी करत होता. ती उठून पटकन किचनमध्ये आली तर सासूबाई स्वयंपाक बनवत होत्या. तिला आलेलं पाहून त्या बोलतात की, "आली बघा महाराणी, हिची सकाळ आत्ता झाली आहे.
ही धर्मशाळा नाही की कधीही काहीही जसं तुला वाटेल तसं इथे चालणार नाही, हे लक्षात ठेव. आणि आईने तुला काही शिकवलं वगैरे आहे की नाही?" असं बोलत सकाळ सकाळी सासूची किरकिर चालू झाली. "हो, उद्यापासून मी लवकर उठते." एवढं बोलून ती अंघोळीला जाते. पटकन अंघोळ करून घेते आणि सोहमचा डबा भरायला घेते. तेवढ्यात सासूबाई तिथे येतात. "राहू दे, डबा मी भरते. आता जेवण बनवलं म्हणजे डबा भरायला काही मला जड जाते का?" असं बोलून दिव्याच्या हातातून त्या डबा ओढून घेतात आणि स्वतः भरू लागतात. दिव्या तिथून उठते आणि भांडी घासायला घेते. तेवढ्यात कामाला निघालेला तिचा नवरा तिला टोमणा मारतो. "आता राहिलेली कामं तरी नीट जमतात का बघ." आणि तो ऑफिसला निघून जातो. त्यानंतर सासू-सासरे नाश्ता करून बसतात. मात्र दिव्या तशीच उपाशी असते. पटपट सगळी कामं करत असते. कपडे, फरशी, भांडी हे सगळं होईपर्यंत तिला दुपारचे 12 वाजलेले असतात. मग ती सासूबाई, "जेवण करूया का?" असं एकदम हळू आवाजात सासूबाईंना विचारते. त्यावर त्या म्हणतात, "मला अजून भूक लागली नाहीये. थांब अजून तासभर." असं म्हणून त्या बाहेर जाऊन बसतात. पण दिव्या मात्र भुकेने व्याकुळ झालेली असते. तिला पटकन तिच्या आईची आठवण येते. कारण माहेरी आई आधी काहीतरी तिला खायला लावायची आणि मगच बाकी कामं करायला लावायची. इथे मात्र उलटच होतं. इथे तिची काळजी कोणालाच नव्हती. तर इकडे महेशला त्याच्या मित्राने सांगितलेलं ते आठवत असतं. दिव्याच्या घरची माणसे चांगली नाहीत याचं त्याला खूप टेन्शन येत होतं. पण दिव्या मात्र कधीही महेशला तिकडची सत्य परिस्थिती सांगत नव्हती. एके दिवशी महेश तिला फोन करून विचारतो, "बाळा कशी आहेस? खुश आहेस ना? तिकडे सगळं ठीक आहे ना?" मग ती सगळ्यांची उत्तरे एकदम हसत-हसत देत होती. तेव्हा महेशला समजत नव्हतं की ती खोटं का बोलत आहे. सगळं ठीक नसूनही ती सर्व ठीक आहे असं का सांगत आहे. याचं त्याला खूप वाईट वाटत होतं. एके दिवशी महेश आपल्या लेकीच्या घरी जाण्याचं ठरवतो. तिला काहीही सांगत नाही. अचानक तिच्या घरी जातो. त्या दिवशी दिव्याचा नवरा म्हणजेच महेशचा जावई घरीच होता. महेश गाडी लांब एका झाडाखाली लावतो आणि तो चालत चालत घराजवळ जातो. घराच्या बाहेर पायरीवर थांबतो तर त्याला आतून काहीतरी आवाज येत होता. जावई दिव्यावर ओरडत होता, "तुझ्यावर तुझ्या आईबापाने संस्कार केले की नाही? तुला कोणतीच गोष्ट नीट जमत नाही. माझंच नशीब फुटकं म्हणून तू मला भेटली आहेस. तुझ्याशी लग्न करून चुकीच झाली आहे." हे सगळं बाहेर उभं राहून दिव्याचे वडील ऐकत असतात. हे ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आतून दिव्याचा रडण्याचा आवाज येत होता. ती बोलत होती, "अहो, आई-बापांनी माझ्यावर चांगलेच संस्कार केले आहेत. कृपया तुम्ही त्यांना दोष देऊ नका. माझ्याकडूनच चूक होत आहे. कारण माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. मी हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करत आहे. मला काही बोलायचं असेल तर बोला. पण माझ्या आई-वडिलांना मात्र अजिबात काही बोलू नका." ती रडत असं सांगत होती. पण सासू-नवरा तिचं काही बोलणं ऐकून घेत नव्हते. तिचा अपमान करतच होते. त्यानंतर थोडा वेळ गप्प बसलेला महेश दारावर टकटक करतो. त्या आवाजाने सोहम बाहेर येतो आणि त्याला बघून बाहेर निघून जातो. तर दिव्या आपला रडका चेहरा लपवत, "बाबा बसा ना, या ना, तुम्ही असं अचानक आलात, सांगितलं सुद्धा नाहीत. एखादा फोन तरी करायचा." असं ती तिच्या वडिलांना बोलत असते. "बसा, मी चहा करते." असं बोलून आतमध्ये ती जाते. चहा करून ती चहा घेऊन बाहेर येते. तेव्हा वडील विचारतात, "दिव्या, बाळा खरं सांग, सगळं इकडे व्यवस्थित आहे ना? आणि मगाशी काहीतरी भांडणासारखा आवाज येत होता." "नाही हो बाबा, असं काही नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे." असं हसत-हसत ती आपल्या वडिलांना बोलते. तेव्हा वडिलांना काय बोलू काही समजत नाही. आपली मुलगी इथे खुश नाहीये, तिला इथे त्रास होतोय, तरीही ती आपल्याला तसं दाखवत नाही, काही सांगत नाही. त्यामुळे आतल्या आत त्यांची घुसमट होत राहते. आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे आपल्या मुलीच्या आयुष्याची अशी अवस्था झाली होती, याचं त्यांना वाईट वाटत होतं. मग उदास मनाने ते बोलतात, "चल बाळा, येतो. काळजी घे स्वतःची." आणि आईने विचारलं तर काय सांगू, "तू कशी आहेस?" आईला सांगा की मी एकदम मजेत आहे. इथे सगळे माझ्या मनासारखं जगता येतं. काहीही मला त्रास नाही. मग महेश तेथून तसाच निघून जातो. जाताना खूप रडू येत होतं, पण काय करावं हे समजत नव्हतं. दिव्या आपल्या बापासाठी आणि बापाच्या इज्जतीसाठी जसं आहे तसं सर्व सहन करत होती. आपल्या बापाला खुश आहे असं दाखवत होती. कारण एकदा लग्न झालं की कोणीही निर्णय बदलू शकत नव्हते आणि तसं केलं तर समाजात मान खाली घालून आई-वडिलांना जगावं लागेल.
बाप लेकीचं नातंही असंच असतं. बाप आपल्या लेकीसाठी सगळं काही सहन करत असतो आणि लेक आपल्या बापासाठी आपलं मन मारून जगत असते. महेश तिथून निघून गेल्यावर दिव्या खूप वेळ दारात उभी राहिली. वडिलांची पाठ दिसेनाशी झाली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आतून मन ओरडत होतं की, बाबा मला इथून घेऊन जा. मला इथे राहवत नाही. माझा जीव घुसमटत आहे. पण ओठ मात्र घट्ट मिटलेले होते. कारण तिच्या आयुष्यात बापाच्या प्रतिष्ठेपेक्षा मोठं काहीच नव्हतं. तिने दार बंद केलं आणि थेट देवघरात गेली. तिथे बसून तिने डोळे मिटले. अश्रू गालावरून ओघळत होते. देवा, मी काही फार मोठं सुख मागत नाही. फक्त एवढंच दे, की माझ्या बाबांना कधी कळू देऊ नकोस, की त्यांची मुलगी इथे रोज तुटत आहे. तिला त्रास होत आहे. तेवढ्यात सासूचा आवाज आला. काय नाटक चालू आहे आता? दिवसभर रडायचं काम आहे का? मग दिव्या पटकन उठली, डोळे पुसले आणि कामाला लागली. तिला माहीत होतं, रडणं इथं परवडणार नाही, की इथे अश्रूंना देखील किंमत नव्हती. असेच दिवस जात होते. छोट्या छोट्या टोमण्यांनी सुरुवात झाली होती, पण आता शब्द बोचरे झाले होते. कधी जेवण उशिरा, कधी मीठ कमी जास्त, कधी कपडे नीट धुतले नाहीत. प्रत्येक गोष्टीतून तिला अपमानच मिळत होता. नवराही आता बदलत चालला होता. आधी अधूनमधून पण तो आता रोजच तिच्यावर चिडायचा आणि एक दिवस तर सासूने मर्यादा ओलांडली. तुझ्या बापाने हुंडा काय दिलाय? फक्त पोरींना जन्म दिला आणि आमच्या गळ्यात मारली. हे ऐकताच दिव्याचा श्वास अडखळला. तेव्हा तिने पहिल्यांदाच थोडा आवाज चढवला. सासूबाई, माझ्या आईबाबांनी माझ्यावर संस्कार दिले आहेत, पैसे नाहीत. पण माणूस म्हणून जगायला नक्कीच शिकवलं आहे. पण या बोलण्याची किंमत तिला लगेच चुकवावी लागली. कारण रागाने सासूने तिला एक चापट मारली. तेव्हा त्या एका चापटीने दिव्याच्या गालापेक्षा तिचं मन जास्त अधिक सुन्न झालं होतं. त्या रात्री तिने पहिल्यांदाच ठरवलं की मी बाबांना सर्व सांगणार आहे. आता अजून सहन करू शकत नाही. पण लगेच वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि ती पुन्हा गप्प झाली. तर इकडे महेश घरी परतला, पण त्याचं मन तिथे नव्हतंच. रात्री कल्पनाने विचारलं, काय झालं आहे? आज फारच शांत दिसताय. तो काही वेळ गप्प राहिला. मग बोलला, आपण चूक केली गं, खूप मोठी चूक. माझ्या लेकीला सासरी त्रास होतोय. हे ऐकून कल्पनाच्या डोळ्यात पाणी आलं. मग तिला इथे घेऊन या ना. पण समाज? महेश कडवट हसला. लोक काय म्हणतील? मुलगी सासरी टिकली नाही म्हणतील. माझ्या लेकीकडे बोट दाखवतील. तिला काहीही बोलतील. आणि त्या रात्री महेश स्वस्त सुद्धा झोपू शकला नव्हता. आणि त्याला वारंवार लेकीचा रडका आवाज ऐकू येत होता. दुसऱ्या दिवशी त्याने निर्णय घेतला आणि महेश थेट दिव्याच्या सासरी गेला. यावेळी तो बाहेर उभा राहिला नाही, तर तो थेट आत गेला आणि बोलला, माझ्या लेकीला त्रास का देता? त्याचा आवाज शांत होता, पण डोळ्यात आग होती. तेव्हा सासू लगेच बोलली, आम्ही काही चुकीचं करत नाही. तुमची मुलगी कोणत्याच कामाची नाही आहे. महेश पुढे आला आणि म्हणाला, ती नालायक असती तर आज माझ्या घरामध्ये लक्ष्मी नसती. तिच्या पावलांनी माझं घर उभं राहिलं आणि तुम्ही तिला काहीही बोलत आहात. पुढे सोहम काही बोलायला गेला, पण महेशने त्याला थांबवलं आणि म्हणाला, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा. माझी मुलगी इथे राहील, पण सन्मानाने. नाहीतर मी तिला घेऊन जाईन, तेही कायमची. कारण यामध्ये समाजाची भीती मला नाही. मला माझ्या लेकीच्या आयुष्याची भीती आहे. हे ऐकताच घरात शांतता पसरली. दिव्या स्तब्ध उभी राहिली होती. तिला वाटत होतं की माझा बाप खरंच देव आहे. महेशच्या त्या ठाम शब्दानंतर घरात काही क्षण शांतता पसरली. सासूच्या चेहऱ्यावरचा राग, अहंकार आणि भीती याचं विचित्र मिश्रण दिसत होतं. सोहम खाली मान घालून उभा होता. तो पहिल्यांदाच स्वतःला प्रश्न विचारत होता की आपण खरंच चुकीचं वागतोय का? दिव्या मात्र सुन्न झाली होती. बाप इतक्या ठामपणे तिच्यासाठी उभा राहिलेला तिने कधीच पाहिलेला नव्हता. डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते दुःखाचे नव्हते, तर ते आधाराचे होते. बाबा, दिव्याचा आवाज थरथरत होता. तू काही बोलू नकोस, महेश म्हणाला. आज बोलायचं असेल तर ते मी बोलेन. सासू पुढे आली, म्हणाली, तुम्ही आम्हाला धमकावताय का? एकदा लग्न झाले की मुलगी सासरीच राहते. मग महेश शांतपणे म्हणाला, हो का? लग्न झालं म्हणजे तिचं माणूसपण संपत नाही. ती माझी मुलगी आहे, पण कोणाची गुलाम नाही. सोहमला ते शब्द म्हणायला लागले. बाबा, तो हळू आवाजात म्हणाला, तुम्ही थोडं जास्तच. महेश बोलतो, जास्त? माझ्या लेकीला रोज उपाशी ठेवणं जास्त नाही का? तिच्या चारित्र्यावर, संस्कारावर प्रश्न ठेवणं हे जास्त नाही का? याचे सोहमकडे उत्तर अजिबातच नव्हते.
तेव्हा दिव्या पुढे आली. ती पहिल्यांदाच बोलते. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती. मी इथे संसार करायला आलीये, मार खायला आणि अपमान सहन करायला नाही. मी कमी पडत असेन तर मला शिकवा, पण रोज माझ्या आईबाबांचं नाव घेऊन मला कमी लेखू नका. तेव्हा सासू काही बोलणार इतक्यात दिव्याने पुढेच सांगितलं, आणि हे जर शक्य नसेल तर बाबा मला घेऊन जातील. आता मी समाजाला घाबरत नाही. त्या क्षणी महेशला तो क्षण आठवला, जेव्हा जन्मावेळी नर्सने म्हटलं होतं शब्द ते, तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे. आज त्याची खरी किंमत कळत होती. मग महेश आता ठामपणे म्हणाला, दिव्या आज माझ्यासोबत काही दिवसांकरता येईल. आता तुम्ही सगळे शांतपणे विचार करा. यापुढे तिला परत यायचंय की नाही हा निर्णय तिचा असेल. मग सासू संतापली, आता तुम्ही घराचं नाव बदनाम करणार आहात का? मग महेश पण म्हणाला, माझ्या लेकीचा जीव वाचवणं बदनामी असेल तर मग तसं होऊ द्या. त्यानंतर दिव्या सामान घ्यायला आत गेली. ते काही कपडे नव्हते, तर ते तिच्या तुटलेल्या स्वप्नांचं तुकडे होते. घराच्या उंबरठ्यावरून बाहेर पडताना ती थांबली. ती मागे वळून म्हणाली, मी पळून जात नाहीये, मी स्वतःला वाचवायला जाते, असं स्वतःशीच ती बोलून तेथून बाहेर पडली आणि माहेरी आली. आईने तिला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. महेश डोळे पुसतच म्हणाला, तिला आता रडू दे, खूप दिवसांचं साठलेले अश्रू आहेत ते. त्या रात्री दिव्या पहिल्यांदाच निवांत झोपली होती. काही दिवसांनी सोहम स्वतः महेशकडे आला. तेव्हा त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. बाबा, मला चूक कळली. मी माझ्या आईच्या शब्दात अडकून गेलो होतो. आता दिव्याला परत घेऊन जाण्यासाठी आलो आहे, पण बदललेला माणूस म्हणून. तेव्हा महेश शांतपणे म्हणाला, बदललेला आहेस हे शब्दांनी नाही तर कृतीने दाखव. सोहम तिथे आल्यानंतर घरात शांतता होती, पण ती नेहमीसारखी नव्हती. तर ती भीतीची नव्हती, तर ती विचारांची होती. दिव्या खिडकीत बसून बाहेर पाहत होती. तिला तिचे जुने घर, लहानपण, बाबांचा कोमजलेला चेहरा आठवत होता. मी खरंच परत जावं का हा प्रश्न तिला सतावत होता. तेव्हा आई तिच्या शेजारी येऊन बसली. दिव्या, हा निर्णय तुझा आहे. बाबांसाठी नाही, आमच्यासाठी नाही, तर स्वतःसाठी निर्णय घे. दिव्या म्हणाली, हो आई, मला आज पहिल्यांदाच वाटतंय माझं आयुष्य माझ्या हातात आहे. मग महेशने सोहमला त्यांची स्पष्ट अट सांगितली होती की पुढचा 1 महिना दिव्या इथेच राहील आणि तू रोज इथे येशील, तिला घेऊन जाण्यासाठी विचारशील, आदर कसा करायचा हे ते दाखवशील. त्यावर सोहमने होकार दिला. त्यानंतर तो रोज येऊ लागला, कधी भाजी घेऊन, कधी औषधे, कधी फक्त शांतपणे बसायला. दिव्याला तो तेव्हा पहिल्यांदाच माणूस म्हणून वाटत होता, नवरा नव्हे पण माणूस. एक दिवस तो म्हणाला, दिव्या, मला मुलगा हवा होता. आईच्या तोंडून तेच तेच ऐकत आलो, पण तुझ्या बाबांनी मला शिकवलं की मुलगी म्हणजे लक्ष्मी असते. त्या क्षणी दिव्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्यानंतरच्या काही दिवसांनीच एक दिवस सासू स्वतः दिव्याच्या माहेरी आली. तिचे डोळे खाली, मान खाली आणि आवाज थरथरत होता. मी चूक केली. मीही कधी कोणाची तरी लेक होते हे विसरलेच होते. तेव्हा कल्पना पुढे आली. चूक मान्य करणे हेच मोठेपण आहे. सासूने दिव्याचा हात हातात घेतला. तेव्हा तो स्पर्श बनावटीचा नव्हता. आता तो क्षण दिव्याच्या निर्णयाचा होता. सगळे थांबले होते. महेशने काहीच बोलला नाही. तो फक्त लेकीकडे पाहत होता. दिव्या म्हणाली, मी परत तिकडे येईन, पण आधीची दिव्या म्हणून नाही. यानंतर माझा अपमान झाला तर मी गप्प बसणार नाही. माझ्या बाबांचं नाव घेतलं तर मी थांबणार नाही. सोहमने मान खाली घातली आणि म्हणाला, यापुढे मी तुझ्या बाजूने उभा राहीन. दिव्या सासरी परत येताना महेशने तिला मिठी मारली. दिव्या, आज तुझा जन्मदिवस आहे. आजच तू खऱ्या अर्थाने जन्म घेतला आहेस. त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन ती सासरी गेली. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.